तिसरा चेंडू उंचावरून टोललेला चेंडू बघूया चांगला झेल कव्हर्स मध्ये पकडला आहे तो झेल कोण पकडला रे? सत्यम जनबंधू यांनी सत्यम जनबंधू यांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61 धावा 6 गडी बाद 6.3 ओव्हर 9.38 या धावसंख्येच्या गतीने धावगतीने धावा काढताना मध्यपुरा संघ पुढचा चेंडू कोमल यांचा दानिश शेख यांना लेग साइडच्या दिशेने टोलावून स्ट्राइक रोटेट करताना दानिश सोहेला खेळपट्टीवर टिकून आहे आणि त्यांनी वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी केली आहे ती संघासाठी पुढचा चेंडू कोमल यांचा उंचावर टोलेला चेंडू कव्हरच्या वरून खेळलेला बघूया गचाट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तो ए स्कूल सर्व्हिसेसचा चांगला झेल सोडलेला आणि क्षेत्ररक्षकाला समजलेला नाही तो चेंडू गेला क्षेत्ररक्षण सीमारेषेबाहेर 4 धावा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळला आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेर 2 धावा काढल्या आहेत सोहेल यांनी सोहेल स्वतः 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा 6 विकेटच्या पतनानंतर 68 धावा झालेल्या आहेत त्या मदनीपुरा संघाच्या गोलंदाज आहे तो विजय बानबले सोहेल शेख यांनी वैयक्तिक 12 चेंडू मध्ये 23 धावांची खेळी केली आहे चांगले आक्रमक फलंदाज आहेत ते संघाकडनं मदनीपुरा संघाकडनं पुढचा चेंडू टाकेल तो विजय बानबले उंचावरून टोललेला चेंडू बघूया लॉंग ऑन वर 1 धाव पुढचा चेंडू विजय यांचा सोहेल साठी फुलटा चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेरचा गलीच्या दिशेने गेलाय तो 1 धाव संघाची धावसंख्या 70 धावा पुढचा चेंडू उंचावरून टोलण्याच्या नादात किप्परने 22ची धाव होती ती अतिरिक्त धाव संघाची धावसंख्या झालेली आहे 71 धावा 6 गडी बाद शेवटचा षटक आणि त्यातील 3 चेंडू शिल्लक बघूया आक्रमक फलंदाजी करतात की काय लेग साइडच्या दिशेने टोलावलेला चेंडू कॅच पकडली त्यांनी लेग साइडच्या अक्षय सहारे हे स्वतः कर्णधार आहेत ए स्कूल सर्व्हिसेस संघाचे उत्कृष्ट झेल पकडला आहे तो वैयक्तिक सोहेल यांनी
पुढचे फलंदाज आहेत ते रिजवान. सोहेल यांनी वैयक्तिक 13 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी करून परतले होते. तर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत रिजवान. निर्धाव चेंडू. कीपर यांनी संघाची धावसंख्या झाली आहे 72 धावा, 7 गडी बाद. शेवटचा चेंडू होता तो ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 8 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 72 धावा, 7 गडी बाद. एस स्कूल सर्व्हिसेस यांना 8 षटकामध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. 9 पॉइंट. या रन रेटने मदनीपुरा संघाने 72 धावा काढलेल्या आहेत आणि एस स्कूल सर्व्हिसेस यांना 73 धावाचं लक्ष दिलाय. तो प्लेयर्स डगआउट मध्ये जावं, तिथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
टोलाला चेंडू बघूया, 4 धावा काढल्या आहेत त्या मयूर यांनी. हॅलो, एक मिनिट पंच. कर्णधार ए संघाचा कर्णधार बॉलिंग. पुढचा चेंडू तो लेग साईडच्या दिशेने टोलावलेला, चांगला झेल पकडला तो. चांगला झेल पकडला तो क्षेत्ररक्षकांनी. पुढचा फलंदाज आहे तो कोमल वाडेकर. तन्मयच्या चेंडूचा सामना करेल. यॉर्कर चेंडू होता तो समजू शकला नाही. एक धाव काढण्यात यशस्वी झाले ते. एस सर्व्हिसेस संघाचे खेळाडू. पुढचा समालोचन संदीपभाऊ कुरवटकर करतील. नमस्कार रविभाऊ, सर्वांचे आभार. महाराजा कला व क्रीडा बहुउद्देशीय संस्था नवेगाव गडचिरोली महाराजा चषक पर्व पहिला. प्रथम पारितोषिक 3,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 2,00,000 रुपये, तृतीय पारितोषिक 1,00,000 रुपये व चतुर्थ 50,000 रुपये. तन्मयचा चेंडू खूप चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, कुठलीही धाव नाही. धावसंख्या थांबलेली. पुढचा चेंडू तन्मयचा. खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू आणि हे षटकाची समाप्ती.
एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा, एक फलंदाज बाद. गोलंदाजाचं नाव, पुढचा गोलंदाज शानूभाई. पहिला चेंडू घेऊन येत आहेत शानूभाई. खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू शानूभाईचा आहे. खेळण्याचा प्रयत्न, थोडी अपील केली यष्टीरक्षकांनी, पण संपर्क नाही. उंच टोलावला चेंडू लांगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हजर तिथे, पण झेल सुटलाय हातून आणि धावबाद होण्याचे चान्सेस, पण 2 धावा पूर्ण केल्या आहेत फलंदाजांनी. झेल सुटला क्षेत्ररक्षकाच्या हातून. पुढचा चेंडू खेळून काढलाय सरळ स्ट्रेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. पुढचा चेंडू बॅटची कड घेऊन गेले डीप लेग स्लिपला. 1 धाव पूर्ण केली फलंदाजांनी. पुढचा चेंडू शानूभाईचा. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज खेळून काढलाय. तितकंच चांगला फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, पण असफल राहिले. 1 धाव पूर्ण आणि षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 फलंदाज बाद, 11 धावा. .5 च्या सरासरीनुसार समीकरण आहे 36 चेंडू 62 धावा. .3 च्या सरासरीने धावांचं लक्ष. 36 चेंडू 62 धावा. हॅलो, गोलंदाजाचं नाव सांगा. जुनेद. खूप चांगला चेंडू जुनेदचा. खेळण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चेंज ऑफ पेस. खूप चांगला चेंडू जुनेदचा. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पण हा वाईट चेंडू. 1 धाव संघासाठी.
35 चेंडू 61 धावांची गरज. सरासरी आहे 10.46. खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतायत जुनेद. पुढचा चेंडू जुनेदचा, खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. कुठलीही धाव नाही. एक धाव घेतली, सॉरी. पुढचा चेंडू जुनेदचा, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. एक स्लिप, थर्ड मॅन, पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू जुनेदचा, खेळण्यासाठी सज्ज. खेळून काढलाय, पण धावबाद होते की काय. एक चोरटी धाव घेतली फलंदाजांनी. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पुढचा चेंडू जुनेदचा, खेळून काढलाय लांगांच्या दिशेने. एक धाव पूर्ण. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, एक फलंदाज बाद. ZP11 वर्सेस SP11. कृपया नाणेफेक करण्यासाठी संघनायक पेंडालमध्ये या. पुढचा गोलंदाज सोहेल, फलंदाज तयार. खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावा. तितकाच चांगला प्रयत्न तन्मयचा, पण खूप चांगली फलंदाजी संघासाठी. 4 धावा, 19 धावा. संघासाठी महत्वपूर्ण फलंदाजी करतोय फलंदाज. पुढचा चेंडू सोहेलचा, पुन्हा एकदा खेळून काढला स्ट्रेटच्या दिशेने. सलग दुसरा चौकार. खूप चांगली फलंदाजी करतोय फलंदाज. अशीच फलंदाजी होत राहिली तर लवकरच सामन्याचं पारडं काही वेगळं दिसेल. फलंदाजांनी चांगला जम बसवलाय खेळपट्टीवर. पुढचा चेंडू सोहेलचा, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. पुन्हा एकदा चेंडू, यार्कर लेन चेंडू. मला वाटतं बेल्स खाली पडल्या नाहीत आणि नियमानुसार विकेट पण नाही. खूप चांगला चेंडू होता. समजण्यात अपयशी झाले फलंदाज, पण नशिबानं साथ दिली आणि तळ ठोकून आहेत फलंदाज. पुढचा चेंडू सोहेलचा, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज.
खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतोय सोहेल. सोहेलचा चेंडू खूप चांगला चेंडू, शॉर्ट लेन चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पण असफल राहिले फलंदाज. खूप चांगला चेंडू सोहेलचा, निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नाही. षटकाची समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा, एक फलंदाज बाद, 23 धावा. गोलंदाजाचं नाव सांगा. शानू. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत शानू. खेळून काढलाय लांबच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी आपली बाजू सांभाळली आणि 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजांनी. धावबाद करण्याचा प्रयत्न पण असफल राहिले क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू शानूचा. खेळून काढलाय लांगांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. लांगाच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक तयार. उत्कृष्ट फेकी केली त्यांनी आणि 1 धाव पूर्ण. एकवीस चेंडू मध्ये 46 धावांची गरज आणि 13.14 च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. वाईट चेंडू. 1 धाव संघासाठी. खेळून काढलाय डीप लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तयार आणि हा झेल बाद. खूप चांगला झेल घेतलाय त्या क्षेत्ररक्षकाने आणि तंबूत परतताना फलंदाज. शानूच्या खात्यात 1 विकेट. मनोज बैट्समैन नेम. बैट्समैन नेम. बैट्समैन नेम बताइए जल्दी. संजय. सचिन. ओके सचिन. मारायचा प्रयत्न केला पण ते बॉल मिस. वाईट बॉल. अंपायरचा इशारा वाईट बॉल. 1 अतिरिक्त रन. बोल्ड केलाय.
अंपायरचा इशारा विकेट. सचिन पहिल्याच बॉलमध्ये सचिन आउट होऊन परत जात आहेत ते आपल्या पविलियनकडे. बघूया नेक्स्ट बॅट्समन. नेक्स्ट बॅट्समन सत्यम. एकोणीस बॉलात 44 रन लागत आहेत. एस स्कूल टीमला स्ट्रेटला मारलेला आहे सत्यमनी पहिल्या लाईनात 1 रन. ओव्हरची समाप्ती. 18 बॉलात 43 रन. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 30 रन 3 विकेटच्या नुकसानावर. पुढचा बॉलर सोहेल. मारा करतील ते सत्यम. ऑफसाइडला टोलून खेळला आहे ते 1 रन. लेग साइडला मारलेला आहे. खूप सुंदर फिल्डिंग. 2 रन धावण्यात यशस्वी. कोमल. हॅलो हॅलो. नेक्स्ट मॅच सोहेल पुढचा चेंडू घेऊन येत 11 आहे. वर्सेस फलंदाज तयार. झेडपी 11 SP 11 जी टीम इथे आलेली आहे. खेळून काढलाय मेडा झेडपी 11 चे कॅप्टन कृपया लवकरात चांगलं लवकर इथे येण्याची क्षेत्ररक्षण. विनंती करत आहे. त्यांनी लवकरात लवकर इथे यावे. झेडपी 11 चे कर्णधार अवघ्या काही क्षणामध्ये इथे टॉस होणार आहे तरी येण्यात यावे. नूर पठाण सर लवकरात लवकर येण्यात यावे. झेडपी 11 चे कर्णधार लवकरात लवकर मंडपात येण्याचे करावे. अवघ्या काही क्षणात नेक्स्ट मॅचचा टॉस होत आहे. झेडपी 11 चे कर्णधार खेळून काढलाय मिडअपच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तन्मयचं. पस्तीस धावा. 4 बाद 35 धावा. खेळून काढलाय थर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण. कृपया षटक संपल्यावर पाणी द्या. पुढचा चेंडू सोहेलचा. खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. स्लोवर चेंडू होता. निर्धाव चेंडू. कुठलीही धाव नाही आणि षटकाची समाप्ती.
6 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा, 4 बाद 37 धावा. हॅलो जेटपी 11चे कर्णधार लवकरात लवकर मंडपात येण्याची कृपा करावी. पुढचा चेंडू, पुढचं षटक घेऊन येत आहेत तन्मय. बारा चेंडू 36 धावांची गरज. खेळून काढलाय लांगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे हजर, पण 4 धावा संघासाठी. गचाड क्षेत्ररक्षण. आता समीकरण आहे 11 चेंडू 32 धावा, 17.45च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. पुढचा चेंडू तन्मयचा, फलंदाज तयार. खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. एक चोरटी धाव घेतली तिथे. दहा चेंडू 31 धावांची गरज. वाईट चेंडू, तन्मयचा हा वाईट चेंडू. उंच यष्टी असलेला हा गोलंदाज खेळून काढलाय मिड ऑनच्या दिशेने. चेंडू फेकतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. 9 चेंडू 28 धावांची गरज. 18.67च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील संघांसाठी. पुढचा चेंडू तन्मयचा. खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. कुठलाही संपर्क नाही बॅट आणि चेंडू मध्ये. महाराजा चषकाचा हा पहिला पर्व. पुढचा चेंडू तन्मयचा, खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. शेवटचा चेंडू, 7व्या षटकाचा शेवटचा चेंडू. खेळून काढलाय सरळ बॅटने. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलबाद फलंदाज. षटकाची समाप्ती. फलंदाज तारकेश्वर. पुढचा चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने.
समीकरण आहे 5 चेंडू 26 धावा, 31.20च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू. खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. करा किंवा मराची स्थिती फलंदाजांसाठी. पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, निर्धाव चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू गोलंदाज मिडअपच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तन्मय तिथे तयार. 1 धाव पूर्ण. एका धावेने 49 धावा, 3 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. सरासरी वाढते 48. खेळून काढलाय मिडअपच्या दिशेने. खूप चांगला. क्षेत्ररक्षक तयार. 1 धाव. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने सामना जिंकता येणार नाही. मोठी खेळी करावं लागेल, मोठे फटके हाणावे लागतील. पुढचा चेंडू खेळून काढलाय लांगांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 1 चेंडू 22 धावांची गरज. मदनीपुरा विजयाच्या दिशेने कूच करत आहेत. खेळून काढलाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडे कॅच, झेल आणि हा फलंदाज झेलबाद. अशा प्रकारे मदनीपुरांनी हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन विजेत्या संघाचं महाराजा चषकाकडून. पुढचा होणारा सामना आहे ZP11 वर्सेस SP11. दोन्ही संघ